विषय सध्या राज्यभरात देशभरात चर्चेत आहे। लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम सुरू आहे। आपण एक चांगले शेतकरी आहात, शिवसेना पक्षात काम करताय, काय आपली भूमिका आहे, काय सांगा? जय महाराष्ट्र। मी राजाभाऊ चव्हाण। आम्ही पक्षात तर काम करतच आलो, परंतु नेहमी जनतेचे प्रश्न अडीअडचणीमध्ये धाव घेऊन त्या ठिकाणी जनतेसाठी आतापर्यंत खूप कामं केलेली आहेत। परंतु आता अलीकडच्या काळामध्ये जे काही दूध भेसळीचा प्रकार चालू आहे त्यामध्ये गेले 8 दिवस झाले हा प्रकार बातमीच्याद्वारे त्या ठिकाणी प्रसारित झाला। परंतु त्याच्यावरती खरं तर ज्यांच्याकडे आपली अपेक्षा असते, ज्यांना तो अधिकार असतो, विधान भवनामध्ये मांडायचा जो अधिकार आहे तो आमदारांना आहे, संसदेमध्ये मांडायचा जो अधिकार खासदारांना आहे, म्हणून आपल्या सर्वांची जनतेची अपेक्षा अशी होती की सुरेश धस साहेबांनी तो प्रश्न उपस्थित केला। परंतु आपल्या तालुक्यातले आमदार खासदार हे झोपलेत का? आणि हे नुसतं बोलण्याचा आणि टाइम काढून नेण्याचा विषय नाही। कालच माझ्या स्वतःच्या नाती, माझी जी नात आहे 9 महिन्याची नात आहे, तिला अचानक ताप आला परवाच्या दिवशी। तर डॉक्टरांकडे नेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पोटामध्ये इन्फेक्शन झाले। आता ती दूध सोडून दुसरं काही घेतच नाही, म्हणजे तिला अजून काही ती खातच नाही। मग दूध सोडून जर दुसरं अन्न पोटात गेलं असतं त्याचं इन्फेक्शन आपण मान्य केलं असतं, म्हणजे हे इन्फेक्शन दुधापासून झालेलं आहे। आणि ती आताही आळ्याफाट्याच्या युनिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। काल रात्री डॉक्टरांनी संध्याकाळच्या वेळेला सांगितलं की हे कशामुळे झाले याचा रिपोर्ट करण्यासाठी त्यांनी पाठीतलं पाणी तुम्हाला नगर या ठिकाणी लॅबमध्ये घेऊन जावं लागेल आणि त्या ठिकाणी त्याचा रिपोर्ट करून आणावं लागेल, म्हणजे आपल्याला समजेल। तर रात्री आम्ही 10-10:30 वाजता नगरमध्ये ती पाणी पाठीतलं काढलेलं डॉक्टरांनी नेऊन दिलं, त्याचा रिपोर्ट आला आणि त्यांनी सांगितलं की हे अन्नातून झालेलं आहे। मग आता तिच्या पोटात दुसरं अन्न गेलं कुठलं? म्हणून काल मी आपले तालुक्याचे तालुका प्रमुख भास्कर शेठ आणि आनंद भाऊ असतील अशा मंडळींना, मान्य गुलाब शेठ असतील यांना फोन केला की आपल्या ह्या प्रश्नावरती खरं तर आमदार खासदार असतील यांनी प्रश्न उपस्थित केला पाहिजे, याच्यावर बोललं पाहिजे। परंतु यांना जर बोलायचंच नसेल तर आपण आपलं बोलू, आपण कशाला त्यांची वाट बघायची? म्हणून ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही एकत्र जमलो। हा एक प्रश्न आहे। त्याच्यानंतर शेतीच्या प्रश्नावरती सुद्धा बरंच या ठिकाणी पदाधिकारी बोललेले आहेत। परंतु मला एवढंच सांगायचंय की शेतीच्या देखील ज्या काही खत औषधाचे भाव आहेत हे अवचसव आहेत। आता गेल्या 8 दिवसामध्ये महाजन या खताच्या गुणीमध्ये 500 रुपयाची वाढ झाली। 500 नाही, 1800 आणि 2500 म्हणजे 700 रुपयाची वाढ झाली। मग ह्या जर गोष्टी होतच असतील, हे जर असंच चालत असेल आणि जनतेने आवाज उठवल्यावर त्याचं जर कोणी मनावर घेतच नसेल तर ही कितपत सहन करायचं? आणि सर्व बाजूनी शेतकरीच अडचणीत येतोय। आजही तुम्हाला सांगतो, कालचाच विषय, आता नातीला द्यायचं काय? दुधामुळे असं होतंय, पिशवीचं दूध मार्केटमध्ये येते। आता दूध घ्यायचं, परंतु त्या दुधाकडे, प्रत्येक पिशवीच्या दुधाकडे संशयाने पाहिलं जातं। म्हणजे आज तिला फक्त कालला पाण्यामध्ये बुडवून बिस्किट दिलं, एवढं जर लहान लहान मुलांच्या जीवाशी ही मंडळी खेळत असतील तर नक्कीच यांच्यावर कारवाई नाही, यांच्यावरती 4 वर्षाचा 5 वर्षाचा जो काही मकुका कायदा आहे तो लागला पाहिजे। आणि अजूनही पण जे काही डेऱ्या चालू आहेत या सर्व पिशवीच्या पॅकिंगच्या दुधाची पूर्ण चौकशी, पूर्ण त्याची खात्री झाली पाहिजे, तरच ते लहान मुलांना देता येईल। नाही तर अन्यथा कॅन्सर असेल अशा काही गोष्टीला त्यांना बळी जावं लागेल।